प्रभाग 12 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल, कमटम सिद्धेश्वर रामलू यांच्या निवडणूक प्रचाराप्रसंगी आयोजित कॉर्नर बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जनतेशी संवाद साधला। या प्रसंगी देशात भाजपा आणि राज्यात भाजपा त्याचप्रमाणे सोलापूर शहराचा सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी भाजपाला पूर्ण ताकदीने निवडून द्यावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केले। आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रभाग 12 मधील संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्या, त्यानंतर संपूर्ण प्रभाग स्मार्ट करण्याच्या त्यासाठी लागेल तेवढी निधी मिळवून देण्याचा शब्द त्यांनी या प्रसंगी दिलाय। या प्रसंगी व्यासपीठावर परमपूज्य अभिनव पट्टदेवरू महास्वामीजी, परमपूज्य महामृत्युंजय महास्वामीजी, नगरसेविका सुरेखा होळकट्टी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शहरीचे चारही उमेदवार कमळ बटन दाबून मतदान करून विजयी करा। विकास कामाची पूर्ण जबाबदारी आमची असेल। धन्यवाद। पक्षांच्या शिवसेना पुन्हा निवडणूक लढवते, शिवसेना निवडणूक लढवते ना। त्यांचा कुठला राज्याचा नेता इथं आला ना। सोलापूर शहरासाठी आम्ही काय करतो म्हणून सांगतोय ना। सोलापूर शहराच्या पाण्याबद्दल बोलतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच अवस्था। एकही नेता आला नाही। त्यांना माहिती आहे, त्यांनी सर्वे केला, सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचं खातं उघडणं मुश्किल आहे। राष्ट्रवादीची भवानी होणार नाही। अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि आजची परिस्थिती असताना कसे नेते येतील इथं म्हणून तर आले नाही। त्यांना माहिती आहे इथं वेळ वाया घालवून उपयोग नाही। त्यामुळं आज आपल्या सोलापूर वासियांना मला सांगायचंय, आपल्या शहराचा विकास करण्याची क्षमता आणि ती धमक ही भारतीय जनता पक्षामध्ये आहे। देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आहे, तुमच्या पुढे उभा आहे। माझा सवाल आहे, सांगा समोरच्या उमेदवारांनो, तुम्ही कुठनं पैसे आणणार आहे? कुठून पैसे आणणार आहे? तुम्हाला सांगतो एक किस्सा। मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो। पालकमंत्री झाल्यावर एक नगरसेवक, काही नगरसेवक माझ्याकडे आले। त्यांनी सांगितलं आम्ही नगरसेवक म्हणून काम करतोय। पालकमंत्री महोदय, 5 वर्षात माझ्या मतदारसंघात 1 रुपयाचं काम झालं नाही। पालकमंत्री महोदय, आता तुम्ही आलाय नव्यानं, तुम्ही तरी आम्हाला पैसे द्या, तुम्ही तरी आम्हाला निधी द्या। मी म्हणलं असं कसं काय होईल? म्हणजे असंच झालं। म्हणलं तुम्ही कुठल्या निवडून आला? एक जण म्हटला मी MIM मधनं आला। आता म्हणलं तुम्ही MIM मधनं निवडून आल्यावर कसं काम होईल? अरे इथलं काम मुंबईत नव्हतं, हैदराबाद मधनं थोडी नव्हतं। दुसरा म्हणला राष्ट्रवादीतनं आला। म्हणलं तुतारी बंद पडली, आता कसं काय काम होईल? इथं काम करायचं असलं लक्षात ठेवा ताई, तर देशापासून, दिल्ली पासून, मुंबई पासून सोलापूर पर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। आणि ह्यावेळी या पक्षाच्या विचारासोबत राहिलो, भारतीय जनता पक्षासोबत राहिलो तर या शहराचा विकास होऊ शकतं, रोज पाणी येऊ शकतं आणि हे सोलापूर शहरातल्या जनतेला चांगलं समजतंय। इथं आलो, मला एक चिठ्ठी दिली, त्याच्यामध्ये सांगितलं सुनील नगर, कलावती नगर, संगमेश्वर नगर, विठ्ठल नगर आणि मुख्य भागात एक सभा मंडप पाहिजे म्हणून सांगितलं। बरोबर ना? सभा मंडप पाहिजे ना, सगळ्या ठिकाणी एक एक सभा मंडप पाहिजे। समोरचे उमेदवार उभे राहिले, त्यांना माझा सवाल आहे, सांगा सभा मंडप कुठनं देणार?
हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द देतोय, जो सभा मंडपाचा शब्द माझ्या सहकार्याने दिलाय तो प्रत्येक सभा मंडप 1 वर्षाच्या आत बांधून देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे इथं घेतोय. समोरच्या उमेदवारांना प्रश्न आहे माझा, तुम्ही कुठल्या पालकमंत्र्याकडे जाणार आहे? आणि ताई 3 वर्षाची 5 वर्षाची मुलगी जिला बोला येते ना, तिला जरी विचारलं ना इथला महापौर कुणाचा होणार आहे, ती म्हणते कमळाचा होणार आहे. आता 5 वर्षाच्या मुलीला कळतं, ह्यांना कळलं काय बोलून येतात. मग इथंच महापौर जर भाजपचा होणार आहे, कमळाचा होणार आहे, तर मग तुम्ही काम कुठनं देणार आहे? एक म्हणतोय आमचे 5 येतील, एक म्हणतोय आमचे 4 येतील, आणि भाजप म्हणतोय आमचे 75 येतील. ही परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या शहराचा, आपल्या गावाचा विकास करायचा असेल, जर आपल्या या भागामध्ये गार्डन उभी करायची आहे, कधी बगीचा उभा करायचा आहे, इथे दुसरा एक विषय आहे, सुनील नगर भागात हॉस्पिटल व गार्डनची मागणी आहे. आता सांगा समोर बसलेल्या उमेदवाराला कुठनं बांधणार आहे हॉस्पिटल, कुठनं करणार गार्डन? माझा